अथर्व असा का वागतोयस तू? मी असाच आहे. हे कोणाला सांगतोयस तू? तुला. आणि तू कोण विचारणारी? अथर्व, हे बघ, माइंड युअर ओन बिझनेस. डिस्कस्टिंग. अरे ती शेजारची मुलगी कादंबरी इतक्या वर्षांचा शेजार आहे, लहानपणापासून आमच्या घरात येते, खेळली आहे याच्या बरोबर. ह्याची खरी मैत्रीण आहे रे ती. सारखा सारखा तिचा अपमान करतो तरी सुद्धा बिचारी वारंवार येते. तिनेही अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला ह्याला, पण हा काळा पाषाण, त्याला पाझर फुटत नाही. का डॉक्टर, का? तू तोडलंस तर पुन्हा जोडतोस, पण मी जर का तोडलं ना तर पुन्हा जोडणार नाही. पण ह्यापेक्षा जास्त अपेक्षा तू ठेवू नकोस, कारण मी माझं सगळं आयुष्य आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांच्या सेवेत घालवणारे हे मी पहिलंच ठरवलंय. आणि ह्या विचारापासून मी नाही डगमगणार. मान्य. तू खुशाल कर, पण मैत्री, हे सगळं तू लग्नाच्या आधी सांगायला हवं होतंस. जगायचं कुणासाठी सांग ना, कशासाठी? मुलगा असून नसल्यासारखं आणि हे घरही असून नसल्यासारखं. इतर स्त्रिया नाही का करिअर बरोबर आपला संसार छान करतात? करत असतील, पण त्या जे करतात ते मला जमणार नाही. मैत्री, हो, कारण आयुष्यात मी कधीही कुठलीही गोष्ट पार्ट टाइम केलेली नाहीये. मैत्री. काय आहे, आमच्या चिरंजीवांचं काही कळत नाही. बिल्डर आहेत ना, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शेकडो माणसांना घरं दिलीत आमच्या अथर्वने. शेकडो लोकांनी संसार सजवलेत अथर्वच्या फ्लॅट स्कीम मध्ये. पण आमच्या अथर्वचा संसार कधी सजलाच नाही. त्याने तसा प्रयत्नच केला नाही. करोडो रुपये कमवतोस, मोठमोठ्या शहरात मोठमोठ्या जमिनी विकत घेतोस, लोकांच्या तोंडावर पैसे फेकून स्वतःला हवं ते मिळवतोस. पण मित्रा, मैत्रिणीला विकत घेण्याचा श्रीमंत तू अजून झाला नाही. अथर्वचं काही चुकलं का? सांग मला. यापुढे तुला हवं तसं वागेल अथर्व, तू म्हणशील तसं ऐकेल. पण प्लीज प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस. कोण आहेस तू? म्हटलं तर अथर्वची मैत्रीण, आणि समजून घेतलं तर तुमची मुलगी. डॅडी, नात्यांच्या मुखवट्यांपेक्षा प्रेमाच्या भावनेला जास्त मानते मी. मरतोय का मी? सांगा, मरतोय का मी इथे? नाही, थांबतो मी थांबतो. तुझ्या मरणाची वाट बघतो इथे. डॅडी, तुझी मनस्थिती मला समजत नाही, अशातला भाग नाहीये. पण एकमेकांना साथ देणं, सावरून घेणं, समजून घेणं हे एकमेकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. माझं नाव देवांश कादंबरी दिघे. माझ्या डोळ्यात बघून सांग, हा मुलगा कोणाचा आहे? दत्तक घेतलंय. हे माझ्याकडे बघून बोल. भावनांच्या कातळाला सुरुंग मीना लाविले. भावनांच्या कातळाला सुरुंग मीना लाविले. मिटलेल्या ओठात माझ्या शब्द गुलाम राहिले. एकदा ना मी अशाच पट्ट्या मम्माच्या कपाळावर ठेवल्या होत्या. बरं वाटतं ना? मम्मा, तू रडतेस? मम्मा, अगं रडायचं नाही. डोंट वरी, मी आहे ना. देवांश या घरामध्ये आला आणि देवघर कसं दिवे लावल्यानंतर उजळून जातं, तसं हे आमचं घर हसायला लागलं. तो बाप्पा आहे ना वर, तो बघतो सगळं. तू नावाला शेजारी नाहीस ग.
खरं म्हणजे या घरातलीच आहेस तू.